गेल्या 1.5 वर्षांपासून राज्यमार्ग 34 वरील टेन गावाजवळील देहेरचा नदीवरील पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते। मनोरवाडा भिवंडी राज्यमार्गावर मनोर टेन जवळ असणाऱ्या पुलाला भगदाड पडल्याची तक्रार प्राप्त झाल्याने या मार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे। या पुलाची उद्या सकाळी तज्ञांच्या मार्फत तपासणी करून नंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचं सार्वजनिक बांधकाम विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं। गेल्या 1.5 वर्षांपासून राज्यमार्ग 34 वरील टेन गावाजवळील देहेरचा नदीवरील पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते। तसेच या पुलावरून अवजड वाहतूक होताना विशिष्ट कंपन जाणवत होता। यापूर्वीच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले होते। या पुलाला भगदाड पडल्याचे तसेच हा पूल वाहतुकीस धोकादायक झाल्याची तक्रार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आज रात्री 8 वाजल्याच्या सुमारास प्राप्त झाली। या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी तत्काळ दखल घेऊन पाहणी केली असता प्रथमदर्शनी पुलामध्ये कोणत्याही प्रकारचे भगदाड अथवा तडा गेल्याचे निदर्शनास आले नाही। या पुलाची तज्ञांच्या मार्फत उद्या सोमवारी सकाळी तपासणी करण्यात येणार असून या दरम्यानच्या काळात या मार्गावरील अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काँक्रिटीकरणाचे काम सुरू असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे। त्याचबरोबर विक्रमगड फाटा या ठिकाणी पुलाचे काम सुरू झाल्याने त्या परिसरात देखील वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे। टेन जवळील पुलावरून अवजड वाहतूक बंद केल्याने या संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात अवजड वाहनाच्या रांगा लागल्या असून ही वाहतूक शिरसाट फाटा व चिचोंडी मार्गे भिवंडी जाण्यास वळवण्यात आली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे।